मिली खट्टी मीठे बेर डंगड़ा मतरक इस जंगल में हम दो से चल घर जल्दी हो गई देर डंगड़ा मतरक जय शिवराय मित्र, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ इथे सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला कॅपकट ॲपची गरज पण आहे. तर तुम्हाला कॅपकट ॲप जो येतो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून इथं ॲप जो येतो डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे मित्रांनो. तर त्याची सुद्धा लिंक जे ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली. आणि त्यासोबत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी डेली जे ते आपल्या व्हिडिओचे जे मटेरियल ते आपले अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही जे इथं मटेरियल डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती इथं नवीन असाल तर आपल्या चॅनल इथं सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती याच्या प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला इथं फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा आपल्या काय अपडेट आणि रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या ते व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या सर्वात तिथे VPN असेल तिथे कनेक्ट करायचं. त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला कॅपकट ॲप येतो, इथं ओपन करायचा. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे काही इमेजेस दिले, तर त्यातून कोणता एक इमेज इथं घ्यायचा आहे. घेतल्यानंतर जी काही लेअर असेल ती आपली इथे 20 सेकंदापर्यंत आणायची. 20 ते 25 सेकंदापर्यंत आणल्यानंतर आपल्या परत सुरुवातीला इथे येऊन जायचं. सुरुवातीला आल्यानंतर ओरलीमध्ये जाऊन ॲड ओरलीमध्ये जायचे. परत व्हिडिओजमध्ये जाऊन ते मला एक अशा प्रकारचा बीटवाला इथे व्हिडिओ दिला आहे, तर तो आपल्या इथे ॲड करायचा. ॲड केल्यानंतर जो काही इथे ॲड वे तो आपली इथे एक्स्ट्रा इथं करून टाकायचा आहे. तर इथं एक्स्ट्रा वगैरे इथं झाल्यानंतर आपल्या त्या ॲडवरती इथं क्लिक करून बिट्सवरती जायचं. त्यानंतर ऑटो जनरेट बिट्स इथं करायचे. म्हणजे जे काय आपली इथे बीट असतील ती इथं आता ऑटोमॅटिकली जे ते इथं जनरेट होऊन जातील मित्रांनो. तर वेट करूयात मित्रांनो इथं बीट जे ते जनरेट होईपर्यंत. तर मित्रांनो, इथे बीट जनरेट झाले, तर त्यानंतर इथं आपल्या राईटवरती इथं क्लिक करायचं. तर आता आपला काय अर्थ, हा जो ब्लॅकवाला व्हिडिओ होता तो आपली इथे डिलीट करून टाकायचा. आणि त्यानंतर जे ते मित्र आपल्या जे बघा अर्थ हे जे तुम्हाला येलो डॉट दिसत आहेत, तर त्या येलो डॉटवरती येऊन आपल्याला काय जे इमेजेस जे असतील ती इथं स्प्लिट करायचे आहेत मित्रांनो. तर आता तुम्हाला काय करायचं ते मी आता तुम्हाला इथं सांगतो. तर मित्रांनो, आता आपल्याला जे ते 3 सेकंदावरती जिथे इथं येऊन जायचं. 3 सेकंदावरती आल्यानंतर आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, इमेज जो असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा आहे. आणि आता ह्याच्या पुढं तुम्हाला जेवढं काही इथं आता तुम्हाला जे येलो डॉट दिसत आहेत मित्रांनो, तर त्या डॉटनुसार तुम्हाला इथे इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करायचे. तर काय करायचं, स्प्लिट करण्यासाठी येलो डॉटवरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत नंतरच्या येलो डॉटवरती येऊन इथं स्प्लिट करायचं. परत नंतरच्या येलो डॉटवरती येऊन इथं स्प्लिट करायचं. तर मित्र, अशा प्रकारे इथं आता आपले जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही इमेज जे असतील ते इथं स्प्लिट वगैरे इथं करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्या इमेजेस जे असतील ते इथं रिप्लेस करायचे. तर रिप्लेस करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे. परत रिप्लेसचा जो ऑप्शन असेल तो आपल्या इथे शोधायचा. परत त्यावरती जाऊन आपल्याला फोटोजमध्ये येऊन तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो अशा प्रकारे इथं घ्या आणि इमेजेस जे असतील ते तुम्ही इथं रिप्लेस इथं करून घ्या मित्रांनो. ओके, तर मित्र, इथं इमेजेस वगैरे इथं रिप्लेस वगैरे इथं झाल्यानंतर आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आता आपल्याला डायरेक्ट सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन जायचं. कॉम्बोमध्ये आल्यानंतर डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला डिस्टॉर्ट राईट जिथं तिथं द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या इथं पेंडुलम मित्र डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत डिस्टॉर्ट राईट इथं द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत पेंडुलम 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला इथं पेंडुलम 2 द्यायचा आहे. परत नंतरच्या इथं इमेजवरती जिथं आपल्या मित्र इथं काय करायचं येऊन जायचं. परत आपल्याला जिथे कॉम्बोमध्ये येऊन इथं पेंडुलम 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत इथं जिथे पेंडुलम 2 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं स्लिप अँड स्लाईड 1 इथं द्यायचं आहे मित्रांनो. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं स्लिप अँड स्लाईड 2 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जिथे इथं कॉम्बोमध्ये येऊन इथं स्लिप अँड स्लाईड 1 द्यायचा आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला परत स्लिप अँड स्लाईड 2 जे इथं द्यायचं आहे. परत नंतरच्या आपल्या इथे इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या इथे येऊन इथे राईट झूम द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती आपल्या इथे येऊन जे ते इथं लेफ्ट झूम जे ते द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इथं राईट झूम द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं लेफ्ट झूम जे ते द्यायचं आहे ॲनिमेशन. तर हे दिल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन इथं टर्न सेकंड द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या इथं इनमध्ये येऊन पॅडिंग द्यायचं आहे. परत नंतरच्या आपल्याला इथे इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये अनफोल्ड द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत ॲनिमेशनमध्ये जाऊन पॉपिंग कॅन्डी द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत जिथे इथं 3D कार्ड 5 द्यायचा आहे. परत नंतर इथं नंतरच्या इमेजवर जाऊन ती येऊन 3D कार्ड 4 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं जिथे 3D कार्ड 2 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या इथं
3D कार्ड 1 द्यायचं. परत नंतर इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं स्लाइस अँड रोटेट अशा प्रकारचं ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. परत नंतरच्या इमेजवर जाऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन झूम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं झूम 2 द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं परत येते झूम 1 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन झूम 2 द्यायचं आहे. आणि परत नंतरच्या इथे इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या इथं कॉम्बोमध्ये येऊन इथं बाउन्स रश द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं आपल्याला डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आणि परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं डिस्टॉर्ट राईट ते द्यायचं आहे. परत नंतरच्या इमेजवरती येऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन डिस्टॉर्ट राईट द्यायचं आहे. परत नंतरच्या इथे इमेजवरती येऊन इथं परत जिथे इथं पेंड्युलम 1 द्यायचा. परत नंतरच्या इमेजवरती येऊन पेंड्युलम 2 जे इथं देऊन टाका मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं जे इथं झाल्यानंतर ॲनिमेशन देऊन झाल्यानंतर आता आपल्या इथं जिथं काय करायचं मित्रांनो, इथे जिथे काही इफेक्ट वगैरे इथं जे असतील ते इथं द्यायचे आहेत आता मित्रांनो आपल्याला. ओके तर मित्र आता आपल्या इथे इफेक्ट जे इथे द्यायचे तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जाऊन आपल्या जिथे व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं. परत इंट्रो आणि आउट्रोमध्ये येऊन जायचं. इंट्रो आणि आउट्रोमध्ये आल्यानंतर आपल्या इथं जो इथे एक इफेक्ट भेटणार आहे मित्रांनो. जर का तुम्हाला इथं जो तो जो इफेक्ट आहे तो इथं भेटत नसेल तर इथे तुम्हाला काय करू शकता वरती इथे सर्च करू शकता मित्रांनो. तर त्याचं नाव आहे मित्रांनो बघा मित्रांनो अशा प्रकारे स्कॅन कॉपीज अशा प्रकारचा हा इफेक्ट तो इथं अप्लाय करून टाका आणि त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतर सुरुवातीला येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन इंटरन आउटरोमध्ये येऊन किंवा ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये डायमंड जो हा जो इफेक्ट आहे तो भेटेल तो इथं अप्लाय करून त्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत आपल्या 2 सेकंदावरती इथे येऊन जायचं. 2 सेकंदावरती आल्यानंतर आपल्या परत ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला इथे एक इफेक्ट भेटणार तो इथं देऊन टाका. तर त्याचं नाव आहे मित्रांनो फन हाऊस मिरर. ते इथं देऊन इथं जे ते अप्लाय इथं करून टाका त्या इमेजपुरतं इथं ॲडजस्टमेंट वगैरे. परत त्याच्या सुरुवातीला इथे येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन रेटोच्या ऑप्शनमध्ये येऊन ग्रॅफिटी अशा प्रकारचा एक मित्रांनो आहे मित्रांनो बघा गार्बलेट ग्रॅफिटी इफेक्ट हा इथं देऊन त्या इमेजवरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतर आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन फ्रॅगमेंट कोन हा जो इफेक्ट येतो तर आपल्या कोण त्या 4 इमेजपुरती ॲडजस्टमेंट इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इन माय हर्ट हा जो इफेक्ट येतो भेटेल तो 4 इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे त्याची इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फ्लूइड फॉल्ट अशा प्रकारचा एक इथं भेटेल इफेक्ट तो इथं आपल्या कोणत्या 4 इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन इथं पार्ट असेंबल हा जो इफेक्ट आहे तो आपल्या कोणत्या इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे इथे त्याचे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये फायर विस्पर्स अशा प्रकारचा एक इथे इफेक्ट भेटेल तो आपल्याकडून 4 इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो इथे भेटेल तो 3 इमेजपुरता इथं अशा प्रकारे अप्लाय वगैरे इथं करून टाका मित्रांनो. आणि त्यानंतर वर्टिकलमध्ये जायचं आहे आणि मित्र ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल जे 3 फ्रेममध्ये सेट होईल अशा प्रकारे इथं सेट करून टाका. परत नंतर जे ते आपल्या इथे 16 सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं आहे म्हणजे त्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये अशा प्रकारचा एक पॉपिंग कॉलॅप अशा प्रकारचं जे एक कॉलेज अशा प्रकारचा एक इफेक्ट येतो इथं भेटेल तो आपल्याकडून 4 इमेजपुरती ॲडजस्टमेंट वगैरे इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इथे भेटेल तो इफेक्ट तो अप्लाय करा किंवा वरती सर्च करा. तर त्याचं नाव आहे मित्र हाल्फ टर्न रिव्हर्स इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे 4 इमेजपुरती इथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत तिथं व्हिडिओ इफेक्टमध्येच तुम्हाला तो जो इफेक्ट आहे तो भेटेल तो अप्लाय ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेजपुरती इथं करून घ्या शेवटपर्यंत. त्याचं नाव आहे मित्र फ्लॅश फ्लेम. ते आपल्या इथं करून टाका आणि ॲडजस्टमेंट वगैरे त्या शेवटपर्यंत इथं करून घ्या. तर मित्र अशा प्रकारे जो काय आपला आजचा ते व्हिडिओ होता तो इथे रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे जो आपला आजचा ते व्हिडिओ तिथे एक्सपोर्ट होण्यास इथे सुरुवात होऊन झालं मित्रांनो. तर मित्र आपल्या जे त्याच्या ते व्हिडिओमध्ये एवढंच त्या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्र. तर मित्र अजूनही जिथं आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनल अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओचे रोज येत असतात मित्र. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.